मग घरी बसल्या अवघ्या 1 मिनिटात माऊलीचा प्रस्थान सोहळा बघायचंय का तुम्हाला? बघायचंय ना? तर मी दाखवतो. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे ना ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान होणार होतं आणि माऊली आपल्या वारकऱ्यांसोबत विठुरायांच्या दर्शनासाठी जाणार होते. आणि आता आळंदीत एवढा मोठा सोहळा होतोय म्हटल्यावर त्या सोहळ्याला जायलाच पाहिजे आणि तो सोहळा आपल्या डोळ्यांनी अनुभवलाच पाहिजे. माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मंदिरातली प्रत्येक वाट बंद झाली होती म्हणून रस्ता शोधताना लईच कष्ट झाले. पण ते अख्खे कष्ट एका क्षणात दूर झाले जेव्हा एका वयस्कर आजींचं दर्शन झालं. आजीचं वय बघता आजी पूर्ण थकलेली आहे आणि तरी सुद्धा आजी वारी करते ते बी बिना पायतानाचं. मग आजी कष्ट वाटून घेत नाही तर आपल्याला कायला वाटायला पाहिजे. मग आपण आपले कर्म करत राहायचे आणि रस्ता शोधत राहायचा. विठ्ठलाच्या आणि माऊलींच्या मनात असेल तर त्यांच्या मंदिराचे दरवाजे मोकळे होतालच. आणि ही कर्म करायची गोष्ट ही फक्त मंदिरात जाण्यासाठी नाही तर आयुष्यासाठी पण उपयोगी आहे. मग तुम्ही कर्म करत राहा त्याच्यानुसार आपला विठ्ठल फळ देतोयच आहे. मग तुम्ही हा सोहळा कधी पाहिलाय का आणि प्रत्यक्षात अनुभवलाय का आणि कोण कोण वारीला जातं हेही सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी किंवा ज्ञानोबा तुकाराम म्हणा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करून जावा की राव.